I am reading problem number 6, page number 246. Sangeeta, Anita and Smita were in partnership sharing profits and losses in the ratio of 2:2:1. Their balance sheet as on 31st March 2019 was as under. Balance sheet as on 31st March 2019. Liability side. Capital Sangeeta 60,000, Anita 40,000, Smita 30,000. Sangeeta's loan account 1,20,000. Sundry creditors 1,20,000. Bills payable 20,000. Then asset side, land 2,10,000, plant 20,000, goodwill 15,000, debtors 1,25,000, loans and advances 15,000 and bank 5,000. Then they decided to dissolve the firm as follows. First, assets realized as land recovered rupees 1,80,000, goodwill for rupees 75,000, loans and advances realized rupees 12,000, 10% of the debts proved bad. मी तुम्हाला फर्स्ट ऍडजस्टमेंट दिलेली आहे. देन नेक्स्ट संगीता टूक प्लांट ॲट बुक व्हॅल्यू. त्यानंतर संगीता टूक प्लांट ॲट बुक व्हॅल्यू. थर्ड, creditors and bills payable paid at 5% discount. नेक्स्ट तिथे संध्याज लोन म्हटलेला आहे तर तिथे करेक्शन करा. संगीताज लोन was discharged along with 6,000 as interest. संध्या कॅन्सल करा आणि तिथे संगीता लिहा कारण आपल्याला संगीताचं लोन दिलेलं आहे. ओके. Then last adjustment, there was a contingent liability in respect of bills of rupees 1 lakh which was under discount. Out of them, a holder of one bill of rupees 20,000 became insolvent. ही आपल्याला एक नवीन ऍडजस्टमेंट इथे दिलेली आहे की 20,000चं जे बिल आहे तर ते होल्डर आहे बिल ऑफ एक्सचेंजचा तो इन्सॉल्वंट झालेला आहे. ठीक आहे. शो रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड बँक अकाउंट. आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. प्रॉब्लेम नंबर 6 थोडीशी त्याची डिफिकल्टी लेवल आहे ती त्यांनी थोडीशी डिफिकल्टी लेवल वाढवलेली आहे. बाकी प्रॉब्लेम सेमच आहे. ठीक आहे. सगळे बघताय ना. प्रॉब्लेम नंबर 6 पेज नंबर 246 ला तो स्टार्ट झालेला आहे पण ऍक्च्युअल प्रॉब्लेम आहे 247. तर आपण बघूया आता वन बाय वन. रेशो इज गिवन 2:2:1. संगीता, अनिता अँड स्मिता वेअर पार्टनर्स अँड देअर रेशो इज 2:2:1. अंडरलाईन करून घ्यायचं. आपल्याला जे इम्पॉर्टंट आहे त्या गोष्टींना अंडरलाईन करून घ्यायचं. त्यानंतर बघा बॅलन्स शीट. कॅपिटल्स संगीता 60,000, अनिता 40,000, स्मिता 30,000. कुठे ट्रान्सफर करणार कॅपिटल्स ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. हे नेहमी लक्षात ठेवा. हे तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये असणारच आहे कॅपिटल आणि त्याचं ट्रान्सफरला तुम्हाला प्रत्येक पोस्टिंगला मार्क्स असतात अकाउंट मध्ये. लक्षात घ्या. काही विद्यार्थ्यांना फायनली जे प्रॉब्लेम आहे ते टॅली होत नाहीत. टॅली नाही झाला काही घाबरू नका. टॅलीला लास्टला टॅलीला 1 मार्क असतोय पण राहिलेले जे 9 मार्क्स आहेत ते आपल्याला मिळायला पाहिजेत. मग त्यासाठी आपण काय करायचंय 1 बाय 1 जे पोस्टिंग आहेत ते करायचे. त्या प्रत्येक पोस्टिंगला तुम्हाला हाफ मार्क 1/4 मार्क असे तुम्हाला मार्क्स दिलेले असतात आणि त्यामुळे आपल्याला प्रत्येक पोस्टिंग इम्पॉर्टंट आहे. तर पहिल्यांदा पोस्टिंग कोणतं करायचं आहे कॅपिटल आहे. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये पार्टनर्स कॅपिटल असतंच. बरोबर ना सर्वेश गमरे. आणि त्यामुळे आपण काय करायचं आहे ते कॅपिटल आहे ते पहिल्यांदा त्याचं पोस्टिंग करायचं आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन इन संगीताज कॉलम 60,000, इन अनिताज कॉलम 40,000 अँड इन स्मिताज कॉलम 30,000. कळलं. देन नेक्स्ट संगीताज लोन अकाउंट. संगीता ही कोण आहे पार्टनर आहे का बघायचं. पार्टनर आहे का संगीता तर येस संगीता इज पार्टनर. बरोबर ना. कॅपिटल अकाउंटचं पोस्टिंग झालं. त्यानंतरचं सेकंड आयटम आहे संगीताज लोन अकाउंट.
आता नेहमी लक्षात ठेवायचं डिझोल्युशन मध्ये संगीत जे लोन दिलेलं आहे ते पार्टनरचं लोन आहे का थर्ड पार्टीचं लोन आहे. तर इथे जे लोन आहे तर ते कोणाचं आहे, पार्टनरचं लोन आहे आणि त्यामुळे संगीताज लोन अकाउंट आपल्याला सेपरेट अकाउंट ओपन करावं लागेल. हे आपण सिंपल डिझोल्युशन मधले आपण आता लास्ट प्रॉब्लेम बघतोय. त्यानंतर मी तुमचं उद्यापासून डिझोल्युशन अंडर इन्सॉल्वन्सी कंडिशन, तर त्याच्यामध्ये थोडीशी प्रोसिजर वेगळी असते, ती मी तुम्हाला उद्यापासून स्टार्ट करणार आहे. तर आता आपण हे दोन प्रॉब्लेम्स आहेत 6 आणि 7 हे लास्ट प्रॉब्लेम्स आहेत सिंपल डिझोल्युशन मधले. तर बघा, संगीताज लोन अकाउंट दिलेलं आहे, लोन पार्टनरचं लोन अकाउंट दिलं असेल तर सेपरेट ओपन सेपरेट पार्टनर लोन अकाउंट अँड ट्रान्सफर बॅलन्स संगीताज लोन अकाउंट 1,20,000. संगीताज लोन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 1,20,000. संगीताचं लोन अकाउंट ओपन केलं, सेपरेट लोन अकाउंट ओपन केलं आणि त्या लोन अकाउंटच्या क्रेडिट साईडला त्याचा बॅलन्स ट्रान्सफर केला 1,20,000. Then next, sundry creditors and bills payable. These are third party liabilities. बरोबर ना, थर्ड पार्टी आउटसाइडर्स लायबिलिटी आहेत. मग त्या कुठे ट्रान्सफर करणार आपण? आउटसाइडर लायबिलिटीज रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला, करेक्ट, रिअलायझेशनच्या क्रेडिट साईडला बाय सन्ड्री लायबिलिटीज अकाउंट. आणि आपण काय करणार, वन बाय वन इनर कॉलमला लिहिणार अमाऊंट, सन्ड्री क्रेडिटर्स 1,20,000, बिल्स पेबल 20,000 आणि आउटरला टोटल किती लिहिणार, सन्ड्री लायबिलिटीच्या समोर लिहायचे टोटल 1,40,000. ओके, liability side is over. Then asset side, land, plant, goodwill, debtors, loans and advances, these all are assets. Loans and advances सुद्धा asset side ला दिलेलं आहे, याचा अर्थ त्या फर्मने अदर पार्टीजना लोन्स दिलेले आहे. कळते का? लॅबिलिटी साइड म्हणजेच काय की ती फर्म देणं लागते, समजते ना. लॅबिलिटी म्हणजेच काय की अमाऊंट पेएबल बाय द बिझनेसमन टू अदर्स, त्याला आपण लॅबिलिटीज म्हणतो. आणि हे कर्ज वगैरे लोन्स वगैरे असतील तर ते लॅबिलिटी साईडला असेल तर तो बिझनेसमन देणं लागतो. पण असेट साईडला लोन अँड ऍडव्हान्सेस दिले असतील तर बिझनेसमनने कोणाला तरी लोन्स दिलेले असतील, म्हणजे ते त्याला मिळणार आहेत परत. याचा अर्थ ते काय आहेत, त्या बिझनेसमनचे त्या फर्मचे काय आहेत, असेट्स आहेत. बरोबर, म्हणून लोन्स अँड ऍडव्हान्सेस असेट साईडला दिलेत म्हणजे ते असेट आहेत. मग लँड, प्लांट, गुडविल, डेटर्स अँड लोन्स अँड ऍडव्हान्सेस दीज आर सन्ड्री असेट्स. कुठे ट्रान्सफर करणार? ओके, रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला आपण ट्रान्सफर करणार टू सन्ड्री असेट्स अकाउंट. वन बाय वन त्याच्या अकाउंटची टोटल लिहायची नाहीये डायरेक्टली, तर आपण वन बाय वन त्या असेटचं नाव लिहायचं आणि इनरला लिहायचं आणि आउटरला टोटल घ्यायची. आता जे विद्यार्थी ॲव्हरेज विद्यार्थी आहे, ज्यांना टोटल करताना पण चुकायला होतं, तर त्यांनी काय करायचे, वन बाय वन असेट आहे तर ते आउटरला त्याची टोटल लिहायचे. काय सांगते बघा, की कधी कधी आपण इनरला सगळं करेक्ट लिहितो पण इनरला मार्क्स नसतात, लक्षात घ्या, इनर कॉलमला मार्क्स नसतात, तर आउटरला किती तुमचे करेक्ट लिहिलेले असेल त्याला मार्क्स असतात. आणि त्यामुळे काय होतं की तुमची इनरला बरोबर लिहिलं, टोटल करताना आउटरला चुकली तर तुमचे मार्क्स जाऊ शकतात. त्यामुळे वन बाय वन तुम्ही आउटरला लिहिले तरी पण चालतील. पण ज्यांना अबव 90 वगैरे मार्क्स मिळवायचे आहेत, ज्यांना आउट ऑफ मिळवायचे आहेत, तर त्यांनी काय करायचं, इनरला ते अमाऊंट लिहून असेटची अमाऊंट लिहून त्याची टोटलच आउटरला घ्यायची. ठीक आहे, सगळे असेट्स आपण सन्ड्री असेट्स ट्रान्सफर केले रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर बँक, बँक अकाउंटचा बॅलन्स दिलेला आहे 5,000. काय करणार आपण, बँक अकाउंट ट्रान्सफर करणार का रिअलायझेशन अकाउंटला? तर नाही, सेपरेट बँक अकाउंट ओपन करायचं, ओपन सेपरेट बँक अकाउंट अँड डेबिट साईड ऑफ बँक अकाउंट टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. बँकचा बॅलन्स हा नेहमी डेबिट बॅलन्स असतो, कॅश असेल किंवा बँक असेल, तर बॅलन्स कुठे येतो, डेबिट साईडला येतो, म्हणून टू बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि 5,000. ओके, बँक अकाउंट सेपरेट ओपन करायचंय. कळलं सगळ्यांना? लायबिलिटीचं पोस्टिंग, ह्या पोस्टिंगला मार्क्स आहेत. किती इझी आहे बघा, जे आहे जसे तसे अमाऊंट आहेत त्या जशाच्या तशा रिअलायझेशन अकाउंटला फक्त ट्रान्सफर करायचे आहेत, बाकी आपल्याला तिथे काही कॅल्क्युलेशन करायचं नाहीये. ह्या सगळ्या पोस्टिंगला तुम्हाला त्या पेपर सेटर जे त्या पद्धतीने मार्क्स दिले अलोकेट केलेले असतात. 1/2 असतो किंवा 1/4 असतो, 1/4 म्हणजे पाव मार्क असतो. ठीक आहे, तर असे तुम्ही हे सगळं पोस्टिंग आहे ते तुम्ही करायचंय, म्हणजे तुमचं पोस्टिंग करेक्ट असेल तर तिथेच तुम्हाला 2 ते 3 मार्क्स मिळतात. समजते का? त्यामुळे तुमचा प्रॉब्लेम टॅली होतोय की नाही हे त्याच्यामध्ये फार इम्पॉर्टंट नाहीये, तर तुमचं पोस्टिंग करेक्ट आहे ते महत्वाचं असतं. ठीक आहे, लेट आलेल्या विद्यार्थ्यांनी प्रॉब्लेम नंबर 6 अनसॉल्व पेज नंबर 247 ओपन करायचंय. संगीता, अनिता अँड स्मिता. देन नेक्स्ट,
बॅलन्स शीट इज ओव्हर. समजले सगळ्यांना बॅलन्स शीट? येस ऑर नो? बॅलन्स शीटचं पोस्टिंग सगळ्यांना करता येईल का? नाही. बॅलन्स शीटचं पोस्टिंग तुम्हाला व्यवस्थित करता आलं पाहिजे, कारण का आपल्याला त्या पोस्टिंगला मार्क्स आहेत. लक्षात घ्या, त्याचं टॅली प्रॉब्लेम होतोय की नाही हे फायनली ज्यांना आउट ऑफ मिळवायचे त्यांच्यासाठीची गोष्ट आहे, पण ज्यांना ॲव्हरेज मार्क्स मिळवायचे, अगदी तुम्हाला 80 मार्क्स मिळवायचे असतील तरी सुद्धा तुमचे पोस्टिंग करेक्ट असेल तर तुम्हाला मिळू शकतात. ठीक आहे, तर बघा आता फर्स्ट दे डिसाइडेड टू डिझॉल्व द फर्म ॲज फॉलोज. फर्स्ट आहे असेट्स रिअलाइज्ड. असेट्स रिअलाइजचं हेडिंगच दिलेलं आहे. याचा अर्थ काय आहे की सगळे असेट्स रिअलाइज झालेले आहेत, सोल्ड आउट झालेले आहेत. लँड रिकवर्ड रुपीज 1,80,000. लँड कितीला दिलेलं आहे? 1,80,000. गुडविल 75,000. लोन्स अँड ॲडव्हान्सेस रिअलाइज रुपीज 12,000. 10% ऑफ द डेट्स प्रूव्ड बॅड. आता लास्ट आहे ते तुम्हाला सांगते. बाकीचे सगळे असेट्स रिअलाइज झालेत, कुठे एंट्री करणार? रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. करेक्ट, रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय लिहिणार? त्या असेटची नावं लिहिणार का डायरेक्टली? काय लिहिणार? कोणतं अकाउंट लिहिणार? नाव काय लिहिणार? असेट्स रिअलाइज झाले असतील तर बाय बँक अकाउंट लिहितो आपण, बरोबर? लक्षात ठेवा, या ठराविक गोष्टी लक्षात ठेवल्यात की तुम्हाला डिझॉल्युशन येणार आहे. फार काहीच कठीण नाहीये की काय मला समजत नाहीये, मला अडतंय. असेट्स रिअलाइज, पहिली ऍडजस्टमेंट असेट्स रिअलाइज असेल तर पहिल्यांदा लक्षात ठेवायचं असेट्स रिअलायझेशनची एंट्री आहे ती रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला डोळे झाकून बाय बँक अकाउंट लिहायचं. कॅश अकाउंट असेल तर बाय कॅश अकाउंट लिहायचं आणि 1 बाय 1 त्या ऍडजस्टमेंट मध्ये ज्या अमाऊंट दिलेल्या आहेत त्या इनरला लिहायच्या. मग पहिलं कोणती आहे? लँड 1,80,000 इनरला लिहिली. हेडिंग काय दिलं? बाय बँक अकाउंट. आणि त्याच्या खाली लँड 1,80,000, गुडविल 75,000, लोन्स अँड ॲडव्हान्सेस 12,000. हे लिहिले आपण. 3 आयटमचे अमाऊंट लिहिली 1 बाय 1 जसे दिले तशीच्या तशी रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला लिहिली. फक्त हेडिंग काय दिलं? बाय बँक. कळलं का? इतकं सोपं आहे ते. त्यानंतर 10% ऑफ द डेट्स प्रूव्ड बॅड. आता डेटर्सची अमाऊंट किती आहे बघा. डेट्स म्हणजेच काय? डेटर्स, बरोबर ना? तर किती आहे? 1,25,000 डेटर्सची अमाऊंट आहे. तर त्याच्यापैकी 10% आहे ती काय झालेली आहे? बॅड झालेली आहे. याचा अर्थ काय झालेला आहे? ते बॅड डेट्स म्हणजे काय? आपल्याला ते मिळणारच नाहीयेत, म्हणजे तो आपला आता ते बुडालेलेच आहेत. बॅड डेट्सचा अर्थ काय आहे? जे अमाऊंट आपल्याला मिळणार नाही, द अमाऊंट विच इज नॉट रिकवर्ड फ्रॉम द डेटर्स इट इज कॉल्ड ॲज बॅड डेट्स. बॅड डेट्सची अमाऊंट आपल्याला, जी अमाऊंट आपल्याला मिळत नाही, म्हणजे आपले कधी कधी पैसे बुडतात, बरोबर ना? तर ती अमाऊंट किती आहे? तर 10%. मग करा कॅल्क्युलेशन. 1,25,000 मायनस 10% किती येतात? तर 12,500 येतात, बरोबर ना? 1,25,000 लेस 10% बॅड डेट्स म्हणजेच किती? तर 12,500. एक झिरो हाईट केलं की 10% येतात. 12,500 मायनस करा, किती आले? 1,12,500. बरोबर? 1,12,500 एवढी अमाऊंट काय झालेली आहे? डेटर्सची रिअलाइज झालेली आहे. एवढी अमाऊंट डेटर्सची आपण डेटर सोल्ड केलेले आहेत ते किती आहेत? 1,12,500. मग लिहा आता आपण जे हेडिंग दिलं होतं रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बँक अकाउंट. पहिल्यांदा लँड लिहिलं 1,80,000, गुडविल 75,000, लोन्स अँड ॲडव्हान्सेस 12,000. आणि आता डेटर्सची अमाऊंट किती आहे? डेटर्स लिहा इनरला 1,12,500. कळलं? टोटल करा. बँक अकाउंटच्या समोर ती टोटल लिहा. किती येते बघा टोटल? 3,79,500. Is it correct? 3,79,500. ओके, करेक्ट आहे. मग ती बँक अकाउंट आपण रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला बाय बँक अकाउंट लिहिलं होतं त्याच्या समोर लिहा 3,79,500. मग आता रिअलायझेशन अकाउंटच्या इथपर्यंत समजलं सगळ्यांना? असेट्स रिअलाइजचं पोस्टिंग. आता तिथे जरी पोस्टिंग केलं तरी त्याचे मार्क्स तुम्हाला मिळतील. त्याचं सेकंड पोस्टिंग जरी तुम्ही करायला विसरलात तरी त्या सेकंड पोस्टिंगचे मार्क्स जातील, पण तिथले मार्क्स तुम्हाला मिळतील. कळलं? त्यानंतर आता त्याचं सेकंड पोस्टिंग कुठे येणार? ओके, बँक अकाउंटच्या डेबिट साईडला अपोजिट पोस्टिंग करायचं. रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय बँक, म्हणून बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू रिअलायझेशन अकाउंट. बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय बँक. याचा अर्थ त्याचं सेकंड पोस्टिंग कुठे येणार? तर बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू रिअलायझेशन अकाउंट. आणि ती टोटल आलेली ती सगळी लिहा 3,79,500. टोटलच फक्त लिहायचे. कळलं? असेट्स रिअलायझेशनची अशा प्रकारची एंट्री लक्षात ठेवा.
त्याचे तुम्हाला पोस्टिंगचे मार्क्स, म्हणजे एका एंट्रीचे तुम्हाला जर प्रत्येक पोस्टिंगला हाफ हाफ मार्क्स असतील तर त्याचे तुम्हाला 2 ते 2.5 मार्क्स तिथेच मिळतात. लक्षात घ्या. अशा सगळ्याचं कॉन्ट्रीब्युशन करून मग तुम्हाला 10 मार्क्स दिले जातात. फायनली प्रॉब्लेम करेक्ट आला म्हणजे तुम्हाला 10 मार्क्स दिले जात नाहीत अकाउंटमध्ये. त्यामुळे तुम्हाला खरंच खूप फायदा होतो. त्यानंतर बघा संगीता, नेक्स्ट ऍडजस्टमेंट बघा, संगीता टूक प्लांट ॲट बुक व्हॅल्यू. प्लांटची बुक व्हॅल्यू किती आहे बघा, 20,000. बरोबर ना. बुक व्हॅल्यू याचा अर्थ काय, बॅलन्स शीट मध्ये जी व्हॅल्यू दिलेली आहे ती. मग प्लांटची बुक व्हॅल्यू किती आहे, 20,000. मग संगीताने त्या 20,000 अमाऊंटलाच प्लांट आहे ते काय केलेलं आहे, टूक ओव्हर केलेलं आहे. असे टूक ओव्हर बाय पार्टनर्स कुठे येणार एंट्री, ओके, रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय लिहू, बाय बँक अकाउंट लिहू का, नाही, बाय संगीताच कॅपिटल अकाउंट. ज्या पार्टनरने ते टूक ओव्हर केलेत, लक्षात घ्या, ज्या पार्टनरने ते टूक ओव्हर केले त्याचं नाव लिहिणार, म्हणून काय लिहिणार, बाय संगीताज कॅपिटल अकाउंट. बाय संगीताज कॅपिटल अकाउंट आणि ब्रॅकेटमध्ये प्लांट टूक ओव्हर असं म्हणायचं आहे. ब्रॅकेटमध्ये प्लांट टूक ओव्हर अमाऊंट किती आहे, 20,000. सगळेच्या सगळे अमाऊंट तिने दिलेली आहे म्हणून 20,000 काय करायचे, तर आउटरला लिहायचे आहेत. एकच अमाऊंट असेल तर आउटरला घ्यायची, एकापेक्षा जास्त असेल तर इनरला घेणार. बरोबर. मग आउटरला घेतले 20,000. कळलं सगळ्यांना. मग आता रिअलायझेशनच्या ही एक एंट्री केली त्याचं तुम्हाला हाफ काय मार्क्स असतील ते मिळून जाणार. त्यानंतर त्याचं सेकंड पोस्टिंग कुठे येणार, तर रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय संगीताच कॅपिटल अकाउंट. याचा अर्थ पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू रिअलायझेशन अकाउंट. बरोबर ना. पार्टनर कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू रिअलायझेशन अकाउंट आणि संगीताच्या कॉलम मध्ये अमाऊंट घ्यायची आहे 20,000, कारण तिने ते घेतलेले आहेत म्हणून डेबिट साईडला टू रिअलायझेशन अकाउंट अँड इन संगीताच कॉलम 20,000. समजलं. हे असं तुम्हाला पोस्टिंगला त्याचे तुम्हाला तिथे हाफ आणि इथे हाफ 1 मार्क्स तुम्हाला इथे मिळाला. त्यानंतर नेक्स्ट बघा, क्रेडिटर्स अँड बिल्स पेएबल पेड ॲट 5% डिस्काउंट. क्रेडिटर्स अँड बिल्स पेएबल पेड ॲट 5% डिस्काउंट. क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल थर्ड पार्टी लायबिलिटीज आहेत, त्या पेड केलेल्या आहेत. कुठे पेड करतो आपण, लायबिलिटी पेड करतो आपण थर्ड पार्टी, ते कोणत्या अकाउंटला पेड करतो, बँक अकाउंटला करतो, पार्टनर्स कॅपिटलला करतो का रिअलायझेशनला करतो, रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला करतो. करेक्ट. रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला आपण त्याचे एंट्री करतो. मग रिअलायझेशनच्या डेबिट साईडला लिहायचे टू बँक अकाउंट. जेव्हा आपण लायबिलिटी पेड करतो तेव्हा आपल्याकडचे पैसे जाणार आहेत, समजलं ना. मग त्यामुळे टू बँक अकाउंट डेबिट साईडला लिहिलं आणि खाली लिहिलं त्याच्या क्रेडिटर्स 5% डिस्काउंट काढा. आता क्रेडिटर्स वरती सन्ड्री क्रेडिटर्सची अमाऊंट आहे 1,20,000. 5% डिस्काउंट किती येईल, ओके, म्हणजे डिस्काउंट लेस करून अमाऊंट किती येईल, 5% डिस्काउंट लेस करा, 12,000 डिस्काउंट 6,000 डिस्काउंट येईल, तो मायनस करा. 5% डिस्काउंट किती येईल, 1,20,000 वरती 6,000, तो मायनस करा. मग किती अमाऊंट येईल, 1,14,000. हे क्रेडिटर्सची अमाऊंट आली. करेक्ट. कशी आली समजली, क्रेडिटर्सची अमाऊंट आहे 1,20,000 लेस 5% डिस्काउंट. 5% किती आलं तर 6,000 आलं, ते तेवढी अमाऊंट मायनस करायची. म्हणजेच आता आपण क्रेडिटर्स आहेत ते ऍक्च्युअली किती पेड केले, 1,14,000. कळलं. त्यानंतर बिल्स पेएबल 20,000 आहे, लेस करा 5% डिस्काउंट. 5% डिस्काउंट किती येईल, 1,000 येईल. 1,000 लेस केले की बिल्स पेएबल आपण कितीला पेड करणार, 19,000. कळते का, डोक्यात शिरते काय. 5% डिस्काउंट लेस करायचे, कारण का त्याने सांगितलं क्रेडिटर्स अँड बिल्स पेएबल पेड क्रेडिटर्स अँड बिल्स पेएबल पेड ॲट 5% डिस्काउंट. मग आता 5% डिस्काउंटने आपण काय केलेलं आहे, ठीक आहे, डिस्कनेक्ट झालेलं. बघा आवाज येतोय ना. मग आता रिअलायझेशनच्या डेबिट साईडला आपण लिहिले टू बँक अकाउंट. बरोबर ना. क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल पेड केले तेव्हा आपण लिहिले रिअलायझेशनच्या डेबिटला टू बँक अकाउंट. मग सेकंड पोस्टिंग कुठे येणार,
विघ्नेश बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला येणार, बरोबर ना. बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय लिहिणार, बाय रिअलायझेशन अकाउंट. बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिअलायझेशन अकाउंट, आणि जी टोटल आली 1,14,000 आणि 19,000, ह्या दोघांची किती टोटल आली तेवढी आपण काय करणार, बँक अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार. ठीक आहे. त्यानंतर बघा आता इथपर्यंतच्या सगळ्या पोस्टिंग किंवा ज्या ॲडजस्टमेंट होत्या त्या आपल्याला सगळ्यांना माहीत होत्या, त्या आपल्याला फॅमिलियर होत्या. आता नेक्स्ट ॲडजस्टमेंट दिले बघा 4 नंबरची. संध्या लिहिले तिथे संगीता करा, संगीताज लोन म्हणा तिथे. संध्या तिथे प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. संगीताज लोन वॉज डिस्चार्ज अलॉंग विथ 6,000 ॲज इंटरेस्ट. संगीताचं लोन काय केलेलं आहे, डिस्चार्ज केलेलं आहे. बघा बॅलन्स शीटमध्ये लॅबिलिटी साईडला संगीताज लोन अकाउंट दिलेलं होतं 1,20,000. ते आपण सेपरेट अकाउंट ओपन केलं, संगीताज लोन अकाउंट, आणि क्रेडिट साईड ऑफ संगीताज लोन अकाउंट आपण काय केला, बॅलन्स लिहिला होता. करेक्ट. मग आत्ता काय करायचं आहे, तिचं लोन आहे ते तिला पेड करायचं आहे अलॉंग विथ 6,000 ॲज इंटरेस्ट, आणि तिला 6,000 रुपये इंटरेस्टसुद्धा पेड करायचं आहे. कळलं का, फक्त लोन पेड करायचं नाही आहे. मग ही थोडंसं अलॉंग विथ इंटरेस्ट आहे, ती नवीन आलेली ॲडजस्टमेंट आहे. तर त्याचं पहिलं पोस्टिंग कुठे करायचं आहे, तर आपल्याकडून तेवढे पैसे आपण पेड करणार आहे. म्हणजेच कुठे जाणार आहेत, तर रिअलायझेशन. करेक्ट अवंतिका. रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला आपण त्याचं लिहिणार आहे. रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचं आहे, फक्त बँक अकाउंट हेडिंग नाही द्यायचं आहे. तर टू संगीताज लोन अकाउंट हेडिंग काय देणार आपण, रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला टू संगीताज लोन अकाउंट लिहा, तिथे लिहून घ्या पेन्सिलने. रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू संगीताज लोन अकाउंट, ब्रॅकेटमध्ये म्हणा इंटरेस्ट, अमाऊंट ऑफ इंटरेस्ट, इंटरेस्ट पेड असं म्हणा फक्त, आणि आउटरला 6,000. ठीक आहे. मग आता रिअलायझेशनच्या डेबिटला टू संगीताज लोन अकाउंट, मग त्याचं सेकंड पोस्टिंग कुठे येणार, रिअलायझेशनच्या डेबिटला टू संगीताज लोन अकाउंट, मग त्याचं सेकंड पोस्टिंग कुठे येईल, ओके, संगीताज लोन अकाउंटच्या क्रेडिट साईडला येणार. समजलं का. बघा काय, फक्त ही नवीन ॲडजस्टमेंट आहे, ती लक्षात ठेवा. लोन अकाउंट पेड केलेलं, इंटरेस्ट पेड केलेलं आहे, म्हणून रिअलायझेशनच्या डेबिटला टू संगीताज लोन अकाउंट लिहिलं 6,000, ब्रॅकेटमध्ये इंटरेस्ट पेड लिहिलं, आणि त्याचं सेकंड पोस्टिंग कुठे येणार, तर संगीताज लोन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिअलायझेशन अकाउंट, बाय रिअलायझेशन अकाउंट, आणि किती लिहिणार, 6,000 लिहिणार. मग बघा आता पहिले 1,20,000 आपण बॅलन्स लिहिलेला आहे, त्याच्या खाली बाय रिअलायझेशन 6,000, म्हणजेच टोटल किती झाले तिचे 1,26,000 झाले. आता एवढे अमाऊंट आपल्याला तिला पेड करायचे. ठीक आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट ॲडजस्टमेंट. देअर वॉज अ कॉन्टिंजंट लायबिलिटी इन रिस्पेक्ट ऑफ बिल्स ऑफ ₹1,00,000. कॉन्टिंजंट म्हणजेच काय की आपण जी लॅबिलिटी अशी म्हणजे लॅबिलिटी पेड करावी लागेल किंवा नाही, असं जे हो की नाही अशावरती जे आधारित लॅबिलिटी असते तिला आपण काय म्हणतो, कॉन्टिंजंट लॅबिलिटी. म्हणजे ती आपल्याला भविष्यामध्ये पेड करावी लागेल किंवा कदाचित नाही लागणार, तर अशा प्रकारची जी लॅबिलिटी असते त्याला कॉन्टिंजंट लॅबिलिटी म्हणतात. आपण 11वीमध्ये शिकलो, बरोबर ना. तर ही जी लॅबिलिटी आहे इन रिस्पेक्ट ऑफ बिल्स ₹1,00,000 विच वॉज अंडर डिस्काउंट, आणि ते डिस्काउंटेड होतं. तर बिल ऑफ एक्सचेंज आपला टॉपिक आहे याच्यानंतरचा, डिझॉल्युशनच्या नंतरचा बिल ऑफ एक्सचेंज टॉपिक आहे. तर तो ऑप्शन म्हणजे तो ऑरला टॉपिक आहे, तो ज्यांना करायचा आहे ती मुलं करू शकतात. पण सध्या तरी मी तो सगळ्या मुलांनी काय करण्याची आवश्यकता नाही आहे. सगळ्यांनी आता जेवढे मी कंपल्सरी टॉपिक्स आहेत ते शिकवलेत, तर तेवढे जरी केलेत तरी तुम्हाला त्याच्यामध्ये आउट ऑफ मार्क्ससुद्धा मिळू शकतात. ठीक आहे. तर बघूया आता आपण कॉन्टिंजंट लायबिलिटी काय झालेली आहे. 1,00,000चे बिल्स ऑफ एक्सचेंज होते, ते डिस्काउंटेड आहेत, याचा अर्थ ते बँकेमध्ये डिस्काउंटिंग केलेले आहेत. आउट ऑफ देम होल्डर ऑफ वन बिल ऑफ ₹20,000, तर त्याच्यापैकी 20,000चं जे बिल आहे ते त्याचा जो होल्डर आहे, 20,000 अमाऊंटचा जो बिल ऑफ एक्सचेंजचा जो होल्डर आहे बिकम इन्सॉल्वंट, तर तो इन्सॉल्वंट झालेला आहे, आणि त्यामुळे ते काय झालेलं आहे, ते 20,000 आहे ते आपल्याला पेड करावे लागणार आहेत. कळतंय का. तर आपल्याला 20,000 जी अमाऊंट आहे ती फक्त आपल्याला पेड करायची आहे. 1,00,000 अमाऊंटचं काही तिथे टोटल अमाऊंट आहे ती 1,00,000 आहे, त्यापैकी 20,000 जी अमाऊंट आहे तर त्याचा होल्डर आहे तो बिकम इन्सॉल्वंट झालेला आहे, आणि त्यामुळे आपल्याला तेवढीच अमाऊंट आहे ती पेड करायची. कळलं. मग पहिली एंट्री कुठे करणार आपण, 20,000 अमाऊंट ती कॉन्टिंजंट लायबिलिटी पेड केली, म्हणजेच कुठे येणार, तर रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू बँक अकाउंट, आपण बँकेकडून पेड करणार, बरोबर ना.
म्हणून आपल्याकडे अकाउंट कोणतं आहे, बँक आहे, म्हणून आपण काय लिहिणार, टू बँक अकाउंट आणि ब्रॅकेटमध्ये म्हणा कॉन्टिंजंट लायबिलिटी 20,000. कळलं. मग आता रिअलायझेशनच्या डेबिटला टू बँक अकाउंट, तिथे लिहा पेन्सिलने, 20,000ची अमाऊंट आहे ती रिअलायझेशनच्या डेबिटला टू बँक अकाउंट असे लिहून आपण तिथे लिहिणार आहात. टू बँक अकाउंट ब्रॅकेटमध्ये कॉन्टिंजंट लायबिलिटी 20,000. मग आता रिअलायझेशनच्या डेबिटला टू बँक अकाउंट म्हणून त्याचं सेकंड पोस्टिंग कुठे येणार, बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला टू रिअलायझेशन बाय रिअलायझेशन अकाउंट किती लिहिणार, 20,000. कळलं. आता आपला काय प्रॉब्लेम राहिला का बघा, फक्त तिचं लोन पेड करायचं राहिलेलं आहे. संगीताच लोन अकाउंट आहे तर ते पेड करायचं राहिलंय, ते पेड करून टाकूया. क्रेडिटला तिची टोटल झालेली आहे 1,26,000, बॅलन्स होता 1,20,000 आणि त्यानंतर मग 6,000 इंटरेस्ट पेड केला, त्याची एंट्री आलेली आहे. म्हणजे क्रेडिटला तिच्या संगीताच लोन अकाउंटच्या क्रेडिट साईडला 1,26,000 अमाऊंट झालेली आहे. मग डेबिटला आपल्याला तेवढी पेड करायची आहे. मग काय लिहिणार, लोन कसं पेड करणार तिचं, डेबिटला काय लिहिणार, संगीताच लोन अकाउंट आपण कसं पेड करणार, डेबिटला काय हेडिंग देणार, टू बँक अकाउंट देणार. बरोबर अवंतिका, टू बँक अकाउंट देणार. बँकेतून आपण पेड करणार ना तिचं लोन, का आपल्या खिशातून देणार आहात, नाही, बँकेतून देणार. पार्टनर त्या फर्मचं जे बँक अकाउंट आहे तिथूनच आपण ते पेड करणार. म्हणून डेबिटला लिहिलं टू बँक अकाउंट 1,26,000. सगळे लोन ओरिजिनलची लोनची अमाऊंट प्लस इंटरेस्ट अशी टोटल अमाऊंट पेड करणार. म्हणून 1,26,000 अमाऊंट डेबिटला लिहिले टू बँक अकाउंट. मग आता संगीता लोन अकाउंटच्या डेबिटला टू बँक अकाउंट, मग त्याचं सेकंड पोस्टिंग कुठे येणार, संगीता लोन अकाउंटच्या डेबिटला टू बँक अकाउंट म्हणून त्याचं सेकंड पोस्टिंग कुठे येईल, बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहिणार बाय संगीताज लोन अकाउंट. बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहिणार बाय संगीताज लोन अकाउंट 1,26,000. 1,26,000. आता बघा आपला सगळा प्रॉब्लेम इथे संपलेला आहे. आपण थर्ड पार्टी लायबिलिटीज आहेत त्या आधीच पेड केल्या, त्यांनी तिथे सांगितल्या होत्या, त्यामुळे आपण आधीच त्या पेड केलेल्या आहेत विथ 5% डिस्काउंटने. ओके, समजलं सगळ्यांना प्रॉब्लेम. मग आता काय करायचं आहे, तुम्ही अकाउंट्स प्रिपेअर करायचे आहेत. रिअलायझेशन अकाउंट टॅली करायचं आहे, त्यानंतर त्याचा बॅलन्स येईल तो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे. आता इथे लॉस आहे म्हणजे तो पार्टनर कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला येईल आणि त्यानंतर मग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट टॅली करून जो बॅलन्सिंग फिगर येईल त्या बॅलन्सिंग फिगरला नाव द्यायचं आहे बँक अकाउंट आणि मग बँक अकाउंटला तो बॅलन्स ट्रान्सफर करायचा आणि फायनली आपलं बँक अकाउंट आहे ते 3,84,500ला टॅली व्हायला पाहिजे. ठीक आहे, तर तुमचा प्रॉब्लेम करेक्ट. कळलाय सगळ्यांना प्रॉब्लेम. ऑल ऑफ यू अंडरस्टूड प्रॉब्लेम नंबर 6.